मित्रांनो पुन्हा एकदा लाल चौकात आलेले आपण आता मित्रांनो. तर फायनली आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. हा माईक पण रिपेअर करून दिला सरांनी आणि तो फायनली झेंडा पण घेतलाय. लय माग घेतले पैसेला का. जो झेंडा आपल्या इथं 40, 50, 60 रुपयाला भेटतो ना त्याच्याकडून माझ्याकडून ती एका झेंड्याचे नव्हे 180 रुपये. खूप अभिमान वाटतं. तुम्ही आमच्या कैलासवासी अजितदादांच्या गावाकडले आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि आपलंच विचारलं कुठं चाललंय काय चाललंय ते म्हणले भारत, मला पूर्ण भारत मंडायचा आहे, पूर्ण भारत मी पाहायचा आहे. मी तो टू व्हीलर चालले. तर मी त्यांना कुतूहलाने विचारलं, लोक तुम्हाला चांगल्या चांगल्या गाड्या घेऊन जातात, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 लाखाच्या गाड्या लोक घेऊन प्रवास करत असतात आणि तुम्ही पॅशनवर हिंडताय. तर त्यांनी सहज उत्तर दिलं, जर आपल्याकडे जसं जे आहे त्या याच्यावरती आपण हिंडलं पाहिजे. भारत माता की भारत माता की वंदे. लाल चौकामध्ये श्रीनगरच्या. आणि मित्रांनो काय झालं, एक नुकसान झालं आपलं. तो नाही ना लगा, नाही ना, नाही लगा ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 69. 69व्या दिवशी आपण आहे श्रीनगरमध्ये. आणि श्रीनगरमधून आज आपण जाणार आहे सोनमार्गच्या दिशेने. तर सोनमार्गला नाही पोहोचणार आपण मित्रांनो, तर कंगना म्हणून एक गाव आहे, तिथं आपले सर आहेत. त्या सरांपाशी आपण मुक्काम करायला जाणार आहे. तर अशा प्रकारे गुरुद्वारामध्ये कालचा मुक्काम केला होता मित्रांनो. आणि आता दुपारच्या 12 वाजल्यात इथंच व्हिडिओ एडिट करत बसलो होतो मित्रांनो. आणि आता निघतोय, कारण आपल्याला जास्त लांब नाही जायचं, इथनं 30 किलोमीटर जायचे. आणि त्या सरांची ड्युटी संध्याकाळी 5 वाजता संपते, त्यामुळे इथंच व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. आता निघूया आपण लाल चौकात, आपलं काही काम आहे मित्रांनो. तर मी सध्या आता श्रीनगरमध्ये आहे आणि हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस आहे 69वा. तर 69व्या दिवशीचा मुक्काम नाही आपण श्रीनगरमधील एका गुरुद्वाऱ्यामध्ये केला होता मित्रांनो. तर तुम्ही श्रीनगरमध्ये आला आणि गुरुद्वारा टाकला, श्रीनगर गुरुद्वारा, तर हाच तुम्हाला सगळ्यात अगोदर हा गुरुद्वारा घसा बसलाय बोलायला. गुरुद्वारा हा दाखवाल तुम्हाला. तर श्रीनगरला आला तर गुरुद्वाऱ्यात राहा. 200 रुपये फी आहे राहण्याची हॉलसाठी. काही एवढं 200 रुपये लय महाग नाही आहे. चांगली राहण्याची व्यवस्था आहे, चार्जिंग वगैरे व्यवस्थित होतं आहे, झोपायची पण, गरम पाणी वगैरे पण आहे, थंडी आहे इथं जरा, त्यामुळं आहे. तर तुम्ही मित्रांनो येत असाल तर तुम्हाला कमी पैशात राहायचं असेल तर इथं राहू शकताय. आता आम्ही निघतो इथनं सोनमार्गच्या दिशेने. चला जाऊया मित्रांनो. तर मी निघालोय आता लाल चौकामध्ये. लाल चौकामध्ये आपल्याला 2 कामं आहेत. एक तर आपल्याला माईक घ्यायचा आहे एक हेल्मेटमधला, आणि दुसरं म्हणजे आपल्याला नाही वे तिरंगा झेंडा घ्यायचा आहे आपल्या गाडीला, तो खराब झाला आहे मित्रांनो. तर आपण निघालोय आता लाल चौकामध्ये. लाल चौकातनं आपण पुढं निघणार आहे कंगनाच्या दिशेने. तर बघूया कसा होतोय प्रवास मित्रांनो. पुन्हा एकदा लाल चौकात आलेलो आहे आपण आता इथं. कॅमेरा शॉप पाहू शकता. हा आहे लाल चौक. हा क्लॉक टावर आहे आणि त्याच्या बाजूला हा चौक आहे, तो सगळा लाल चौक आहे मित्रांनो. तर इथं बॉम्बे स्टोअर म्हणून एक दुकान आहे. आपल्याला पाहिजे कॅमेराचं दुकान. इथलं कॅमेरा शॉप अशा प्रकारचं आहे हे. मित्रांनो तर अशा प्रकारचं मार्केट आहे खूप मोठं. आपल्याला कॅमेराचं दुकान पाहिजे पाहिजे. एक झेंडा घ्यायचा आणि कॅमेरा घ्यायचा आहे. भाई ये अपना ये मेरे को फ्लैग लेने का था ना यार. ये फ्लैग किधर मिलेगा, झंडा किधर मिलेगा? झंडा लेने का था, झंडा किधर मिलेगा? भाई ये फ्लैग नया लेने का था, फ्लैग किधर मिलेगा? झंडा 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 किधर मिलेगा? है तो सही है काफी. हाँ नहीं, वो ख़राब हो रहा का है ना, उसके लिए बदल के देगा. ये जो लग रहा है हाँ यहाँ पे मुश्किल है. ये इधर कैमरा का दुकान किधर है?
बड़ा कैमरा मिलता है ऐसा दुकान? उधर क्या नाम है उसका, शक्ति स्वीट के सामने कितना दूर ये चौक से उस पार? स्ट्रेट चले जाना। ओके, इस तरफ नहीं ना कोई कैमरे की दुकान? मित्रांनो तर इथं नाही आहे झेंडा कुणाकडं. चला मित्रांनो, ते असे जे ब्लॉक टाकलेत ना ह्याच्यावरनं गाडी लई फिरती अशी कर. कुठं गावायचे यार, दोन्ही गावायचे नाही असं वाटतंय मला पहिल्या ह्याच्यावरून. तर आपण प्रयत्न सोडण्यातला नाही आहे. ती पाहू शकता लाल चौक पुन्हा एकदा. चला मित्रांनो, तर आता इथं पाहिलं एका स्टेशनरीच्या दुकानात, तर इथं पण नाही आहे. काय म्हणतात त्याला, झेंडा आणि कॅमेरा पण नाही आहे. मित्रांनो, तर माईक घेऊया आता. आहे का यांच्याकडं माईक पण? हॅलो, मित्रांनो, तर फायनली आपल्याला कॅमेराचं दुकान भेटलेलं आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला माईक घ्यायचा आहे. तर माईक ह्या सरांकडं आहे, पण ते आपल्या कॅमेराला सूट होत नाही आहे अशा पद्धतीचं आहे. तर आता आपल्याकडं जो माईक आहे तो रिपेअर होतो आहे का चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर एकदम भारी माणूस आहे हे. याने म्हणले की तुमचा जुना माईक दाखवा, आम्ही रिपेअर करून देतो. तर बघूया कसं होतं आहे. तर मित्रांनो, आता माईक टेस्टिंग करतो आहे मी. संपूर्ण भारत यात्रा 12 ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे आज. 69 आपण आहे आत्ता श्रीनगरमध्ये. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यामध्ये आपण आहे आता श्रीनगरमध्ये. श्रीनगरमध्ये माईक चेकसाठी आलो होतो. बघूया माईक चेकिंग कशी होती आता. मित्रांनो, तर फायनली आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. हा माईक पण रिपेअर करून दिला सरांनी आणि आपला जो जुना हे आपला हेडफोन आहे तो जुना माईक होता तो पण रिपेअर झाला. आता सरांना हे सांगितलं मी, हे लईच मोठे पण. ओके, बघूया आता कसं होतंय. आपण उद्या ट्राय करूया सगळ्यांना. फायनली आपलं दोन्ही काम झालं आहे आता आणि आता झेंडा घ्यायचं काम राहिलं आहे फक्त मित्रांनो. तर मित्रांनो, इथं डिकॅथलॉन वगैरे सगळं आहे श्रीनगरमध्ये. कॅमेराचे बी सगळे दुकान आहे, पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल. तर एक बॅग घेतली आपली, ही कवर करण्यासाठी आपली छोटी बॅग. आणि इथं आपल्याला फ्लॅग भेटेल बहुतेक असं मला वाटतंय. बघूया काय होतंय, भेटते का नाही इथं फ्लॅग. भाई आपके पास अपना इंडियन फ्लैग है? फ्लैग किधर मिलेगा इधर? झेंडा पण भेटतोय आपल्याला आता इथं. छोटा ले लो भाई, छोटा वाला. 2 ले लो. कितने का एक? हाँ, 170 रुपये का एक. 170 का है क्या? सिंगल कितने का है सर? ओके. तो फायनली झेंडा पण घेतलाय. लय माग घेतले पैशाला का. जो झेंडा आपल्या इथं 40, 50, 60 रुपयाला भेटतो ना, त्याच्याकडून माझ्याकडून ती एका झेंड्याचे नव्हे 180 रुपये मागत होता. कसं बसं 100 रुपयात घेतला झेंडा. झेंडे का कोई मोल नाही होता, ऐसा नाही होता, वैसा नाही होता. त्याला मी म्हणलं अरे इतके दिवस झालं फिरतोय मी, कुठं तरी त्यांनी काय ते कमी केलं. ते दुकान की चीज की भाई यार एक हेडफोन दे दो. मित्रांनो, तर मी आता श्रीनगरमध्ये श्रीनगर काश्मीरमध्ये आहे मित्रांनो. काश्मीरमधील लाल चौकामध्ये आहे मित्रांनो. तर पाहू शकता हा आहे काश्मीरमधील लाल चौक. तुम्ही पाहू शकताय हा आहे लाल चौक आणि हा आहे क्लॉक टावर. तर मित्रांनो, तुम्हाला हा लाल चौकाची विशेषता म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काही जरी घ्यायची असेल वस्तू तर या लाल चौकात तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आज मी फायनली श्रीनगर सोडून पुढं निघालो आहे मित्रांनो. तर मला कॅमेराचे माईक घ्यायचा होता. तो माईक पण मला लाल चौकात भेटला. मला आपला तिरंगा झेंडा खराब झाला आहे, तो बदली करायचा होता. तो
श्रीनगरमध्ये कुठंच भेटला नाही, पण तो लाल चौकात भेटला मित्रांनो. अजून बॅगसाठी कॅरी बॅग घ्यायची होती, तर ही कॅरी बॅग पण लाल चौकात भेटून गेली. म्हणजे लाल चौकात सगळंच भेटून जातं आहे बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे आहे हा लाल चौक. हा एक क्लॉक टावर. तर यात चारही बाजूनी घड्याळ आहे, त्यातलं एकाच बाजूचं घड्याळ बरोबर चालतंय, बाकीची सगळे पुढं मागं टायमिंग झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे. आणि पूर्ण प्रकारे आर्मीची सिक्युरिटी इथं यात्रा चालू असल्यामुळं अशी पण असेल आर्मीची सिक्युरिटी मला वाटते. आणि किती सारी लोक बघा या क्लॉक टावर भोवती फोटो काढायला थांबलेले आहेत. अशा प्रकारचा हा लाल चौक आहे श्रीनगरमधला मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तर हे भाऊ भेटलेत आपले. कुठले तुम्ही? पुण्याचे? आम्ही पुणे राजगुरुनगरचे आहेत भाऊ. काही मनसरचे भाऊनी फोन केला होता बरोबर सकाळी बरोबर मेसेज पाहिला, त्यामुळे भाऊजीनं आमची भेट झाली. आणि आम्ही पहिलगाममध्ये होतो ना, ते आपल्या सोनमर्गमध्ये असताना तुम्हाला मेसेज केला. ओके गे. कारण तुमचा व्हिडिओ पाहिला होता सोनमर्ग. ओके गे. ओके गे. त्या व्हिडिओमुळे म्हणलं तुम्ही आहे जवळपास म्हणून आम्ही तिथं पण आलो होतो म्हणून तुम्हाला फोन केला. ओके मेसेज केल्यामुळं तुम्ही इच्छत होतो. ओके मित्र. असल्यामुळं आणि आम्ही पण श्रीनगरमध्ये रिटर्न येणारच होतो, त्याच्यामुळं मग म्हणलं गाठ घेऊन जाऊ आपण असं. तुम्ही मित्रांनो आता इथं लाल चौकापाशी आपण एक व्हिडिओ काढू भाऊ बरोबर, रील टाकायला इंस्टाग्रामला. हां, का आवडतं तुम्हाला व्हिडिओमध्ये येईल का नाही? चालेल चालेल. आम्ही इंस्टाग्रामचे तुमचे फॉलोअर्स. ओके चला. हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता श्रीनगरमध्ये पाहू शकताय लाल चौकात आहे मी. एकदम गजबज आहे इथं. आणि इथं आपले भाऊ भेटलेले भाऊ आपले राजगुरुनगरचे भाऊ गेले होते अमरनाथ यात्रेला बालटाल मार्गे. तर भाऊंनी काल मेसेज केला आणि आज आमची भेट झाली. तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. भाऊंचा 50 जणांचा ग्रुप आहे. तरी भाऊ डल लेकपासून मला भेटायसाठी नवे रिक्षा करून सेपरेट आले. तर भाऊंना भेटून खरंच भारी वाटलं. भाऊ तुम्ही काय म्हणताल? आम्हाला यांना भेटून खूप आनंद झाला, कारण ते संपूर्ण भारत यात्रा करतात आणि आमच्या भागातले म्हणजे पुण्याचेच आहेत, बारामतीचे. त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा. आणि यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही खास इथं त्यांची गाठ घेण्यासाठी खास इथं आलो. आणि आम्ही त्यांची श्रीनगरमध्ये या लाल चौकमध्ये गाठ पडली आमची. कारण 2 दिवसापासून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांची गाठ आज पडली आम्हाला. खूप आनंद झाला. दादा काय म्हणशील तू? खूप अभिमान वाटतं. तुम्ही आमच्या कैलासवासी अजितदादांच्या गावाकडले आहेत. आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि आपण आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये भेटतो हीच खूप मोठी गोष्ट होती. दादा तू काय म्हणशील? एवढंच म्हणेन की आपल्याच महाराष्ट्राची माणसं पुढे जातात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र यात्रा करणं एवढं सोपं नाही. आत्ता ऋतू बदलतात, म्हणजे पावसाळा उन्हाळा काय चालन तो त्याच्यामध्ये कोण कसं काय त्याच्यामध्ये तो एवढं पुढं जातो, हेच आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर मित्रांनो या सगळ्या भावांना भेटून खूप भारी वाटलं. अजून कोणाला काय बोलायचं? स्वप्नील दादाला इंस्टाग्रामला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला पण त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. ओके. आणि यांना भेटून खूप आनंद झाला. आपला मराठी माणूस पुढे जात असेल तर आपणच त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय. तर फायनली भाऊंची भेट झाली. आता एक व्हिडिओ काढला आम्ही लाल चौकापाशी आणि आता कोल्ड कॉफी पितोय. तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. आपली मराठी माणसं इतक्या लांब आल्यावर भेटलं ना आता भारी वाटतंय. भाऊंचे मित्र होते 2-4, तर भाऊंनी सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले जे आपले व्हिडिओ पाहत होते. तर हे काही बघू शकता हे भाऊंचे मित्र आहेत सगळे, एवढे सगळे ते आत्ता सगळे व्हिडिओ कॉलवर आहेत. तर सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आणि आता आपला आजचा मुक्काम इथंच आहे. आपल्याला परत काल जिथं गुरुद्वारात थांबलो होतो ना तिकडंच जायचं आहे मुक्कामी. तर पाहूया कसा विषय होतो आहे आजचा. तर तुम्हाला पुढं पाहिलंच भेटेल. काय बोलायचं आहे अजून तुम्हाला काय? हां ओके. तुला काय बोलायचं आहे का? तुम्हाला बोलायचं आहे कुणाला? बोला, व्हिडिओमध्ये घेतो मी तुम्हाला. फ्रेंड करा हे दाखवा मला त्यांचा चेहरा दाखवा. मी नाही ना. हां हां आवाज नाही ऐकू येत. आवाज तुमच्या बंद करा माहिती जरा. मला नाही ह्याला कॅमेरात ऐकू गेला कॅमेरात नाही ना, त्याला आवाज नाही माहिती एवढा. ओके ओके बरं राहू द्या. ठीक आहे तुम्ही दिसला. ओके चला. तर चला मित्रांनो आता कॉफी पितो जरा. ओके कॉफीवर कॉन्सन्ट्रेशन करतो. मित्रांनो तर अजून एक दादा आलाय मनसरचाच आहे. आणि ह्या दादाचं विशेषतः म्हणजे ह्या दादाची माझी भेट झाली होती मनसरमध्ये. दिवस दुसरा होता. देवेंद्रच्या घरी मी निघालो होतो आणि ते तर एक महादेव मंदिर आहे मनसरचं, तिथं व्हिडिओ काढायला थांबलो होतो. तर तिथं ते दादाची माझी भेट झाली होती. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही ह्यांना पाहिलं असेल बहुतेक, मी घेतला असेल त्यावेळेस. तर आणि दादाला भेटून चांगलं वाटलं. तर दादानी मला नाही लक्षात आलं पण त्याच्या लक्षात होतं की आम्ही भेटलोय. काय म्हणताल तुम्ही? नमस्ते, मी मनसरमधनं आहे ना बर्फानी अमरनाथ सेवा समितीतर्फे आहे ना
दरवर्षी कमीत कमी 100 लोकांना वैष्णोदेवी अमरनाथचं दर्शन घडवत असतो. आणि 2 तारखेला दादांची माझी तपनेश्वर ज्याच्यावर आमची सगळ्यात जास्त श्रद्धा आहे, तपनेश्वर मंदिर या ठिकाणी दादांची आमची म्हणजे सहज भेट झाली, कारण मी रोज ते दर्शन जात असतो. आणि त्या टायमाला मी त्यांना सहज विचारलं कुठं चालले, काय चालले. ते म्हणले भारत, मला पूर्ण भारत भेटायचा आहे, पूर्ण भारत मी पाहायचा आहे, मी तो 2 व्हीलर चालले. तर मी त्यांना कुतूहलाने विचारलं, लोक तुम्हाला चांगल्या गाड्या घेऊन जातात, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 लाखाच्या गाड्या लोक घेऊन प्रवास करत असतात आणि तुम्ही पॅशनवर हिंडताय. तर त्यांनी सहज उत्तर दिलं, आपल्याकडे जसं जे आहे त्या याच्यावरती आपण हिंडलं पाहिजे आणि जे आहे ते आपल्याला समाधानी मांडलं पाहिजे. आनंदाची गोष्ट एवढी आहे का त्यानंतर सहज माझे आमचे मित्र आहेत, आमचे पाहुणे पण आहेत, तेजस दिघे म्हणून दादा आहेत आमचे. ते मला म्हणले की आपले एक मित्र आहेत, त्यांचं यूट्यूबला आणि इंस्टाला त्यांचे व्हिडिओ असतात, आपण त्यांना भेटायचे. आता आम्ही ना वरती मंदिरात होतो, आम्ही शंकराचार्य मंदिरात होतो. तर ते म्हणले आम्हाला त्याला भेटायला जायचं. मी म्हणलं कशाला जात आहे भेटायला? तर ते म्हणले नाही आपल्या गावचे तर आम्ही भेटायला गेलं पाहिजे. माझ्या ग्रुप असल्यामुळे त्याला म्हणलं तुम्ही पुढं गाडी जा. ते रिक्षाने पुढं आले आणि योगायोगाने म्हणजे मला असं वाटलं का ती व्यक्ती तीच असू शकते. आणि इथं आल्यानंतर सहज पाहिलं तर ते पाहिलं जरा तेच भेटले. खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही एवढं लांब येत आहे आणि ते पण MH42 घेऊन येत आहे. म्हणजे महाराष्ट्राचं नाव आहे, तुम्ही 7 समुद्रापार, म्हणजे तुम्ही श्रीनगरपासून तर कन्याकुमारीपर्यंत. म्हणजे यांनी आता मला सांगितलं का त्यांना प्रवास पुढचा कसा करायचा आहे, त्यांना कुठं जायचं सांगितलं. या संपूर्ण प्रवासासाठी ना आमच्याकडून फुलना यांना मदत पण होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की यांना एवढ्या शुभेच्छा पण घातल्या आमच्या का तुम्ही तुमचा प्रवास हा पुढचा सुखकर हो, हे आमच्या संपूर्ण अमरनाथ सेवा बर्फानी अमरनाथ सेवा समिती तर तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, दादाला भेटून खूप भारी वाटलं. गाडी पडली इथं लाल चौकाच्या इथं, काय लगेच आर्मीवाले पण गेले. कसं काय पडला भाऊ? असं म्हणजे कसं आहे, वीडियो बनाली है. हे दादा आहेत. दादाचं हॉटेल आहे, काय नाव दादा? हॉटेल दावडी दावडी बेळ म्हणून आहे दादाच्या. आता ही यूट्यूबला येईल, इंस्टाग्रामची तर ऑलरेडी रील झालेली आहे आमची. तर महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस आहे. तर मी ज्यावेळेस महाराष्ट्रात येईल ना तर दादाच्या हॉटेलला नक्की भेट द्यायला जाईल, दावडी बेळ खायला. तर चला, पाहू शकताय हा लाल चौक आणि इथं क्लॉक टावर आहे आणि हा अख्खा पूर्ण चौक आहे. आणि ही आपली महाराष्ट्रातली मंडळी आहे सगळी, एकदम 108 जण आहेत, त्यातले हे काही जणच आहेत, बाकीचे इकडे आजूबाजूला फिरत आहेत. एक मिनिट मित्रांनो, तर इथं लई जबराट माहोल झाले. आता झेंडा आपला माझा मीच काढतो. मित्रांनो, तर मी गाडीचा झेंडा काढून घेऊन गेलो तर सगळे मला झेंडा मागायला लागले. तिकडून आर्मीवाला सर माझ्या नावाने वरडायला लागला, अरे गाडी इथं कुठं लावून गेला. तर मित्रांनो, आता गाडीला झेंडा लावतो. त्या सरांचं म्हणणं होतं की बाबा गाडी कोणत्या त्या आर्मीवाल्याच्या तिथं लावून आहे, तर कोण काय तुझ्या गाडीच्या पिशवीत टाकायचं ते कळायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मित्रांनो, तर रेनकोट घेतो. आता रेनकोटची पॅन्ट नाही आहे माझ्याकडे, पॅन्ट भेटली तर पॅन्टच घ्यायचा विषय आहे माझा. तर ये सर, भाई रेनकोट है, पैंट मिलेगी क्या खाली? नहीं वो नहीं चाहिए, मैं बाइक राइडर हूँ तो मैं पैंट वाला चाहिए. पैंट वाला नहीं सर, यहाँ से चले जाइए आप राइट साइड. हाँ बोफिन शॉप है यहाँ से, हाँ इनके पास जाइए. ओके. झील का मिल जाएगा? हाँ? झील का मिल जाएगा? क्वालिटी कंपनी नहीं होगा सर, वो ऐसे लोकल ही होगा. मेरे को क्या हुआ मित्रांनो, तर आता नाही मी लाल चौकात आहे, लाल चौकात रेनकोट घेत होतो. तर हे आपले सर आहेत UPचे, तर ह्यांनी आपल्याला बोलवलं. तर थँक्यू सर. चलो सर से आपसे बात करके बहुत अच्छा लगा. ओके ओके. तर मित्रांनो, रेनकोट घेऊया इथं. आता रेनकोट कुठे पाहूया. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता लाल चौकामध्ये श्रीनगरच्या. आणि मित्रांनो, काय झालं, एक नुकसान झालं आपलं. आपली जी रेनकोट आहे ना त्याचा मी नाही जे आपलं बनहाल टनेल क्रॉस केल्यावर फक्त हे घातलं वयचं जॅकेट, पॅन्ट तशीच ठेवली आणि पॅन्ट पडली आणि पॅन्टच हरवली. तर आता इथं आलोय लाल चौकात. तर हे 500 रुपयाला नसती पॅन्टच आहे. कितने को आहे सर? हां, 450 रुपयाला नसती पॅन्टच आहे, पण म्हणतात वॉटरप्रूफ आहे अशी तशी.
तर घेतोय. माझं वयचं चांगलं आहे आणि पॅन्टच हरवली तर आता 450 रुपये. तुम्हाला सांगा मटेरियल चांगलं वाटतंय मला. हे म्हणतात ऑल सीझन बर्फात पण चालते. क्या क्या क्वालिटी है इसकी सर बताइए. वाटरप्रूफ आहे. ओके. तर चला मित्रांनो घेऊया. काही ते कमी करायला हवं यांना. कुछ तो कम होगा सर. फिक्स रेट आहे. शीटिंग नाही. ओके. फिक्स प्राईज आहे. रेनकोट घेतला आहे आता आणि रेनकोटची पॅन्ट घेतली म्हणजे फक्त. आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. आलोय आता इथं लाल चौकातल्या मार्केटमध्ये. तर मित्रांनो हे जेवढे पण हां इथं सगळीकडं नाही फिक्स रेट आहे. आता हे लई लाईटा लई लावल्यात त्यामुळे झापूक होते ह्याच्यामध्ये. बाकी काही नाही आहे. कुठला पण शर्ट घ्या 550 रुपयामध्ये चांगले दिसतात सगळे शर्ट. तर आता मला तर पॅन्ट घ्यायची होती पण लई मला ते वाटतंय भाऊ मस्त आहे सगळं. कहाँ से आ गए? महाराष्ट्र पुणे से. महाराष्ट्र पुणे से. हाँ अमरनाथ ना ऑल इंडिया. ऑल इंडिया. संपूर्ण भारत यात्रा 12 ज्योतिर्लिंग का. ठीक है तो आराम से है ना. ओके हाँ कोई दिक्कत नहीं है. नाही कोई दिक्कत नाही. ओके चला मित्रांनो. तर आपल्याला ते दादांनी काय झालं आता ते ग्रुप भेटला होता ना त्यांनी 500 रुपये दिले. त्यातल्या 450 रुपयाची पॅन्ट घेतली एकदम रेनकोटची कथा असते ती अशा पद्धतीने. आणि आता निघालो आहे परत गुरुद्वाऱ्यामध्ये थांबून घेतात का नाही काय माहिती आजच्या दिवस. ओके अशा प्रकारे आहे. तर चला हे सर्व आहेत आपले गुजरातचे. जाम व्हायला लागलं संध्याकाळी लई लोक येते तिथे. तर अशा प्रकारचं आहे क्लॉक टॉवर लाल चौक. एकदम लोक फॉर्ममध्ये येते तिथं. चला लगा तो नहीं ना. लगा नाही ना. नाही लगा ना. ठीक आहे मित्रांनो. भाऊ बोलता पडला. आता कॅमेरा लेट ऑन झाला तेव्हा बोलता पडला. रोड चुकलो काय मी. उलटा करून आलो भाऊंनी 150 रुपयाची कोल्ड कॉफी पाजली नका. ₹20 लई बसले आधी. जैन सर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. त्या दिवशीचा बुक्का पण आपण नव्हे गुरुद्वाऱ्यातच केला. त्याची क्लिप डिलीट झाली. आणि आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये सोनमार्गच्या दिशेने प्रवास चालू करणार आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.